नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. 9 जून 2025 महसूल लोक अदालत. या महसूल लोक अदालतीमुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांचे, नागरिकांचे महसुली दावे, यामुळे त्यांना होणारा मनस्ताप याचा सर्व विचार करून महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब आहेत. तर त्यांच्याकडनं जाणून घेतोय की मावळमध्ये महसूल लोक अदालतीमध्ये एकूण किती दावे आले आणि यामध्ये तडजोडी आणि ती किती सोडवण्यात आलेले आहेत आणि महसूल लोक अदालत ही किती गरजेची आहे आणि यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचतोय. तर प्रत्यक्षात या ठिकाणी मावळ तहसील कार्यालयामध्ये मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब व तहसीलदार विक्रम देशमुख आणि नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय. सर, काय सांगाल? नमस्कार, मी सुरेंद्र नवले, उपविभाग अधिकारी मावळ आणि मुळशी. मावळ आणि मुळशी तालुक्यातील माझे दोन्ही तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी आणि माझ्या बोर्डवरच्या ज्या केसेस होत्या त्याच्यामध्ये त्यातल्या काही केसेस ज्या तडजोडीअंती जर संपत असतील तर त्यासाठी आम्ही गेल्या 20 दिवसापासून प्रयत्न केले. यासाठी सर्व वकील मित्रमंडळ यांची आम्ही बैठक घेतली. त्यांना विनंती केली की याच्यामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय, माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या ज्या सूचना होत्या त्याच्यानुसार जास्तीत जास्त दावे जे आहेत ते तडजोडीने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. सर्व काही वकील मंडळींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी काही नव्याने दावे दाखल केले. जे अस्तित्वातले दावे होते ते तडजोडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी शासन पक्षकार होते ज्याच्यामध्ये काही जास्त सुनावणीची आवश्यकता होती. ते प्रायोरिटीवर घेऊन आम्ही एकाच सुनावणीमध्ये आम्ही निकालासाठी बंद केलेले आहेत. काही प्रकरणामध्ये ऑलरेडी आम्ही निकाल तयार केलेले आहेत आणि आजच्या सुनावणीमध्ये काही पक्षकारांनी जे तडजोडीसाठी अर्ज केलेले आहेत, आपसामध्ये प्रोसेस दाखल केलेले आहेत, काही शासन पक्षकार आहेत, याच्यामध्ये सुद्धा आम्ही तात्काळ निर्णय घेत आहोत. तर आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त दावे निकाली काढण्यासाठी माननीय महसूल मंत्री महोदयांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे प्रयत्न करत आहोत. या दिवशी म्हणजे 9 जूनला ही महसूल लोक अदालत होती. याच्या पुढे काही आयोजन करणार आहेत का? नेक्स्ट तारखेला काही असेल? आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये आपण सर्वच दावे जास्तीत जास्त निकाली काढण्यासाठी आपण पहिल्यापासून प्रयत्न करत आलेलो आहोत. जर वकील मंडळींची तशी जर मागणी असेल, शासन पक्षकारांची जर काही मागणी असेल तर याच्यामध्ये आम्ही दर 3-4 महिन्यातून एकदा महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यासाठी आमच्या लेवलवर आमची तयारी आहे. सर, जे ओढे नाले आहेत, ओढे नाले अनेक ठिकाणी बुजवलेले आहेत, मोडून टाकून आणि आपत्ती व्यवस्थापन, जर मोठा पाऊस झाला तर शेतकऱ्यांची शेती वाहून जाऊ शकते, असे काही प्रसंग आहेत. अशा दाव्याकडे कसं पाहतात? जर याच्या बाबतीमध्ये जर तक्रारी प्राप्त झाल्या, जर रस्ते किंवा नाले जर बंद केलेले असतील, पाण्याचे प्रवाह बंद केलेले असतील तर मामलेदार कोर्ट ॲक्टखाली कलम 5 प्रमाणे आमच्या दोन्ही तहसीलदारांना त्याचे अधिकार आहेत. ते माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या नायब तहसीलदारपर्यंत डेलिगेट सुद्धा केलेले आहेत. तर ह्या अशा जर तक्रारी प्राप्त झाल्या तर तात्काळ त्याच्यामध्ये स्थळपाहणी करून आमचे सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार त्याच्यामध्ये तात्काळ निर्णय घेतील. तर नागरिकांकडून आम्ही जाणून घेणार आहे की या महसूल लोक अदालतीमुळे नागरिकांनाही चांगले फायदे झालेले आहेत. काही वकील मंडळी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे. बाहेर आत्तापर्यंत अनेक नागरिक उपस्थित झालेले आहेत आणि या नागरिकांना महसूल लोक अदालतीमुळं फायदाच झालेला आहे. तर बरेचसे नागरिक या ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. काय सांगाल? महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये वेळ जातो, पैसा वाया जातो. काय सांगाल? या ठिकाणी आज महसूल अदालत चालू आहे. त्याबद्दल प्रथमतः माननीय प्रांत अधिकारी तहसीलदार मावळ यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो की तडजोडीने या ठिकाणी अनेक नागरिकांच्या समस्या वेळेत सुटतील. कारण लोकांना जे हेलपाटे मारायला लागतात किंवा तारखेसाठी थांबावे लागतं, तर याच्यात वेळेची बचत होऊन, पैशाची बचत होऊन व जो होणारा मानसिक त्रास आहे याच्यातनं मुक्तता होऊन लवकरात लवकर तडजोडीमध्ये मार्ग निघून सदरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला जातो. त्याचबरोबर आता या ठिकाणी आम्ही प्रांत साहेबांची देखील भेट घ्यायला आलेलो आहे. आज मावळ तालुक्यामध्ये अदानी प्रकल्पाचा एक हाय टेन्शनची लाईन जातीये, नाणे मावळ, आंधर मावळ त्या भागातनं निघतीये. तर या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांना कल्पना न देता या ठिकाणी ते डायरेक्ट भूसंपादन करण्याचा विषय करत आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बरीचशी जागा बाधित होती आहे. त्याबद्दल देखील आम्ही आता प्रांत साहेबांसह बोलून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मागणार आहोत. तर महसूल लोक अदालत
ही काळाची गरज झालेली आहे आणि महसुली जे दावे आहेत ते लवकरात लवकर निर्णय झाला तर शेतकरी आणि नागरिकांना मनस्ताप होणार नाही, त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.